नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटना. प्रश्न पहिला, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? त्याचं उत्तर आहे सोशल सर्व्हिसिंग लिंक, ना. म. जोशी, सर्व्हिसेस ऑफ इंडिया सोसायटी, गोपालकृष्ण गोखले, डिस्परेटर क्लासेस मिशन, वीणा शिंदे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी दर्शवलेल्या सिद्धांतापैकी कोणता सिद्धांत प्रार्थना समाजाचा नव्हता? त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय पुनर्प्रवर्तन पूर्वगौरववादी. प्रश्न तिसरा, पुढील वाक्ये कोणाबद्दल लिहिलेली आहेत? मुंबईचे राज्यपाल जॉन माल्कम यांना ज्यांची सतीची चाल बंद करण्यास ते सर्व सहकार्य करतील असे वचन दिले, ज्याने असे सुचवले की सरकारने सती प्रथे विरोधात कायदा करावा, तो भारतात सर्वत्र लागू करावा. त्याचं उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेट. प्रश्न क्रमांक 4, पुढील जोड्या लावा. प्रार्थना समाज 1867, सत्यशोधक समाज 1873, सार्वजनिक सभा 1870, आर्य समाज 1875. प्रश्न क्रमांक 5, सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य होते? प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनशी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित होत्या? उत्तर आहे दादाभाई नौरोजी, डॉक्टर भाऊ दाजी लाड व जगन्नाथ शंकर शेट. प्रश्न क्रमांक 7, स्वाध्याय आश्रम ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे? उत्तर आहे प्रबोधनकार ठाकरे. प्रश्न क्रमांक 8, प्रार्थना समाजाबाबत पुढील कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर आहे दादोबा तडकरकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिसिंग लीगची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या मुंबई इलाख्यातील राजकीय संघटना होत्या? उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा. उत्तर आहे 1815 मध्ये लंडन मिशनरी सोसायटीने आपले केंद्र रत्नागिरी येथे सुरू केले. प्रश्न क्रमांक 11, लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? हा प्रश्न रद्द झालेला आहे. प्रश्न क्रमांक 12, भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले होते? उत्तर आहे श्रीनिवास शास्त्री, पंडित रुद्रनाथ कंजरू व ठक्कर बप्पा, ना. म. जोशी, काकासाहेब लिमये. प्रश्न क्रमांक 13, इसवी सन 1910 अलाहाबाद येथे हिंदू महासभेची स्थापना झाली. महासभेचे मुख्य कार्यालय कुठे होते? हरिद्वार. सर्व साक्षी जगतपी त्याच नकोतमध्ये हे कोणत्या समाजाचे तत्व होते? सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 15, तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केला? उत्तर आहे केशवराव मारुती जेधे. प्रश्न क्रमांक 16, जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. आचार्य विभा शास्त्री जांभेकर ख्रिस्ती मिशनरांच्या ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचे शुद्धीकरण. दुर्गाराम मंचाराम दादोबा पांडुरकर सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना. ॲनी बेझंट सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. केशवचंद्र सेन नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया. प्रश्न क्रमांक 17, 1885 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी टिंबटिंबमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न हा रद्द झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18, स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमध्ये नारायण गुरूंच्या चळवळीची खालीलपैकी शिकवण होती? उत्तर आहे एक धर्म, एक परमेश्वर, एक भूमी. प्रश्न क्रमांक 19, सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तडकरकर. प्रश्न क्रमांक 20, दिनांक 18 जून 1823 रोजी केलेल्या सतीबंदीच्या अर्जावर खालील व्यक्तीच्या सह्या होत्या? उत्तर आहे राजाराम मोहनराव रॉय आणि जगन्नाथ शंकर शेट. प्रश्न क्रमांक 21, लॉर्ड टिंबटिंबे यांची मते
ने असे मत मांडले होते की बालविवाह आणि सक्तीचे वैधव्य या एका समस्येच्या दोन बाजू होत्या. उत्तर आहे 53. प्रश्न क्रमांक 22. विष्णू शास्त्री पंडित यांच्या पाठिंब्यामुळे इसवी सन 1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने विधवा विवाह केला होता? उत्तर आहे नारायण भिडे. प्रश्न क्रमांक 23. सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते? उत्तर आहे पुणा असोसिएशन. प्रश्न क्रमांक 24. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते? उत्तर आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड. प्रश्न क्रमांक 25. धर्मांतरितांना शुद्धीकरणानंतर त्यांच्या जाती परत आपल्यात घेत नसत. हा प्रश्न सोडवण्यासाठी हिंदू महासभेनं गुरव जातीची परिषद कोणत्या गावी भरली? उत्तर आहे जेजुरी. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्टे कोणते होते? उत्तर आहे समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. प्रश्न क्रमांक 27. 8 फेब्रुवारी 1843 रोजी पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने मानवधर्म सभा स्थापन केली होती? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तडकरकर, दुर्गाराम मच्छाराम मेहता. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने पुनर्विवाह संघटना स्थापन केली? हा प्रश्न रद्द झालेला आहे. 29. प्रश्न क्रमांक जोड्या लावा. विष्णू विठ्ठल ओक, दादर स्टुडंट युनियन, सर भालचंद्र भाटवडेकर, होलिका संमेलन, पुरुषोत्तम कणेकर, शारदाश्रमवासी, गजाननराव वैद्य, हिंदू मिशनरी. प्रश्न क्रमांक 30. इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? उत्तर आहे जातीबंधने तोडणे. प्रश्न क्रमांक 31. डिप्रेस्ड क्लासेस मिशन संस्थेची उद्दिष्टे: अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे, सार्वजनिक धर्माची शिकवण देणे, अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणींचे निवारण करणे, स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे, अस्पृश्य निवारणासाठी सर्व स्तरांतून पाठिंबा मिळवणे. प्रश्न क्रमांक 32. पुढील संस्थांचा काळानुसार क्रम लावा. उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा, इंडियन असोसिएशन, मद्रास महाजनसभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. प्रश्न क्रमांक 33. इसवी सन 1848 मध्ये स्थापन झालेल्या द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे नाव टिंबटिंब हे होते. उत्तर आहे उपयुक्त ज्ञानप्रसारक सभा. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालील धार्मिक व सामाजिक सुधारणाचे कार्य केले होते? उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर R.G. भांडारकर, वामनाबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 35. खालील जोड्या जुळवा. परमहंसमत प्रशंसा गुजाबा जोशी पुणेकर, विचारलहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर, शाक्त पंथाचे अनुयायी मोरभट दांडेकर, दादोबा पांडुरंग, धर्मविवेचन. प्रश्न क्रमांक 36. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे? ते सातारा जिल्ह्यातील कालेगावचे होते. त्यांचे शिक्षण 4वी पर्यंत झाले होते. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलशाचा खूप परिणाम झाला होता. ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत. उत्तर आहे रामचंद्र घाडगे. क्रमांक 37. सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर आहे डॉक्टर विश्रामरामजी घोले स्थापनेच्या वेळी अध्यक्ष होते. अधिवेशनाची सुरुवात सन 1911 पासून झाली. पहिल्या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यर हे होते. पुण्यातील थिएटरमध्ये महात्मा फुले यांनी सिंहांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला. प्रश्न क्रमांक 38. ज्ञानप्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? उत्तर आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड. प्रश्न क्रमांक 39. स्त्रियांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन या मुद्द्यावर भर देणारे समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी चालविले? उत्तर आहे रघुनाथ धोंडो कर्वे. प्रश्न क्रमांक आहे 40. परमहंस सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी 1867 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली. उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तडकरकर. प्रश्न क्रमांक 41.
प्रसिद्ध विचारवंत आणि तत्त्वज्ञ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी भारतीय प्रबोधनाची चर्चा करताना आपल्या लेखामध्ये महाराष्ट्रातील टिंबटिंबची तुलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी केली. उत्तर आहे ब्राह्मणोत्तर चळवळ. हे पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य नव्हते. हा प्रश्न रद्द झालेला आहे. प्रश्न क्रमांक 43. 1890 मध्ये हे पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस झाले. उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 44. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 45. 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली. उत्तर आहे कृष्णराव भालेकर. प्रश्न क्रमांक 46. 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते धोंडोबा केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 47. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना यांनी केली. उत्तर आहे रामय्या व्यंकय्या अय्यवार, नरसिंगराव साहेब वडता, जाया यल्लाप्पा लिंगू, वयक्यू बाळोजी कालेवार. प्रश्न क्रमांक 48. 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? उत्तर आहे बंगाल. प्रश्न क्रमांक 49. इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. प्रश्न क्रमांक 50. मुंबई येथे इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समितीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. प्रश्न क्रमांक 51. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मॉल्कन यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना यांनी पाठिंबा दिला. उत्तर आहे नाना शंकर शेठ. प्रश्न क्रमांक 52. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. उत्तर आहे भास्करराव जाधव. प्रश्न क्रमांक 53. शारदा या सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. उत्तर आहे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. प्रश्न क्रमांक 54. बालविवाह व लादलेल्या वैधव्य या विषयावर यांनी लेख लिहिले. उत्तर आहे बैरामजी मलबारी. प्रश्न क्रमांक 55. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? उत्तर आहे 14 सप्टेंबर 1873. प्रश्न क्रमांक 56. 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न क्रमांक 57. विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद या पुस्तकात आढळतो. उत्तर आहे समुद्रकिनारचे वादविवाद. प्रश्न क्रमांक 58. महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने कोणत्या संस्था स्थापित झाल्या आहेत? उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन, डेक्कन प्रांतस्थ मंडळी, प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 59. दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी या संघाची स्थापना यांनी केली. उत्तर आहे दलित संघ, डिप्रेस्ड क्लास मिशन, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 60. द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते? उत्तर आहे भाऊ दाजीलाड. प्रश्न क्रमांक 61. मराठवाड्यातील प्राथी गावचे देवदास कांबळे हे टिंबचे पुढारी होते. मातंग समाज. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली? उत्तर आहे औंधचे राजे श्रीमंत श्रीनिवासपंत प्रतिनिधी. प्रश्न क्रमांक 63. पुढीलपैकी राजकारण, सामाजिक जीवन आणि साहित्य क्षेत्रातील कोणते विचारवंत ब्राह्मो समाजातील होते? उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, अक्षयकुमार दत्त, ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ईश्वरचंद्र गुप्त, राजनारायण बोस, बिपिनचंद्र पाल. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या ख्रिश्चन मिशनरी धर्म पसरायचे काम करीत होत्या? उत्तर आहे चर्च मिशनरी सोसायटी, लंडन मिशनरी सोसायटी, अमेरिकन मराठी मिशन. प्रश्न क्रमांक 65. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली? उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक आहे 66. मानव धर्म सभेचे संस्थापक
कोण होते? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खे. प्रश्न क्रमांक 67. आत्मनिष्ठ ज्योती समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? उत्तर आहे येसूबाई गणेश सावरकर. प्रश्न क्रमांक 68. योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ. स्तंभ ब. जगन्नाथ शंकर शेठ बॉम्बे असोसिएशन. दादाभाई नौरोजी ईस्ट इंडिया असोसिएशन. गणेश वासुदेव जोशी पुणे सार्वजनिक सभा. गोपालकृष्ण गोखले भारत सेवक समाज. प्रश्न क्रमांक 69. सत्यशोधक समाजाचे बालेकिल्ले म्हणजे आणि होत? उत्तर आहे कोल्हापूर संस्थान व सातारा जिल्हा. प्रश्न क्रमांक 70. पुण्यात बालविवाहावर बंदी आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देणारी संस्था पुढीलपैकी कोणी सुरू केली? उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 71. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन. प्रश्न क्रमांक 72. यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केले. उत्तर आहे म. गो. रानडे आणि विष्णू शास्त्री पंडित. प्रश्न क्रमांक 73. हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. उत्तर आहे नारायणराव कडळक. प्रश्न क्रमांक 74. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रचारावर उत्तर देण्यासाठी आपली पारंपरिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजेत असा विचार करून यांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधित आवृत्तीचे प्रकाशन केले. ती पहिली छापील ज्ञानेश्वरी होय. उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 75. देवदासी प्रथेला प्रतिबंध करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबरोबर यांनी कार्य केले. उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला? उत्तर आहे व्यंकू बाळूजी काळेवार. प्रश्न क्रमांक 77. जोड्या जुळवा. बेहेरामजी मलबारी सक्तीचे वैधव्य. करणदास मुळजी सत्यप्रकाश. शिवराम कांबळे सोमवंशीय मित्र. विदा सावरकर जातोच्छेदक निबंध. प्रश्न क्रमांक 78. प्रार्थना समाजाच्या अपयशाला घटक कारणीभूत होते. उत्तर आहे उच्च मध्यमवर्गीयांच्या हाती असलेले नेतृत्व, जनसामान्यांशी संपर्कांचा अभाव, प्रवर्तकातील मतभेद, विचारात विसंगती. प्रश्न क्रमांक 79. इसवी सन 1941 मध्ये यांनी राष्ट्रीय सेवा दलाच्या स्थापनेत सहभाग घेतला. उत्तर आहे एस. एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, एन. जी. गोरे. प्रश्न क्रमांक 80. लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य कोणत्या संस्थेचे होते? उत्तर आहे प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्राचे प्रसिद्ध इतिहासकार विका राजवाडे हे यांनी वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मणराव इंदापूर यांच्या मदतीने स्थापन केलेल्या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनचे विद्यार्थी होते. उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 82. सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी खालील कोणत्या व्यक्तीने सहाय्य केले? उत्तर आहे व्यंकू बाळूजी काळेवार, रामभाऊ मनसारी मणी. प्रश्न क्रमांक 83. समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकवणारे हे होते राजश्री शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 84. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता यांनी स्थापना केली. उत्तर आहे पंडिता रमाबाई. खालील विधाने विचारात घ्या. स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर हा जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल पुणे, नाशिक, ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल हिंगोली, वाशिम, भंडारा असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. अ, ब दोन्ही उत्तर चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 86. यांनी मानव धर्म सभा स्थापन केली. दादोबा पांडुरंग. प्रश्न क्रमांक 87. हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते. जी. वी. जोशी. बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून यांची निवड केली होती. उत्तर आहे सर जमशेदजी जिजीभाई. प्रश्न क्रमांक 89. 1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉक्टर भाऊजी लाड, विश्वनाथ मंडलिक व गोविंद माडगावकर यांनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले.
न्यायमूर्ती नानडेंनी या संस्थेच्या सभात संशोधनात्मक लेख वाचले. ही सभा कोणती ते ओळखा. उत्तर आहे ज्ञानप्रसारक सभा. प्रश्न क्रमांक 90. या संस्थेचा 3रा वर्धापन दिन 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई टाउन हॉलमध्ये साजरा केला होता. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले त्यावेळी उपस्थित होते. सयाजीरावांनी संस्थेला 2000 रुपयांची देणगी दिली होती. ती संस्था कोणती? उत्तर आहे डिप्रेस्ड क्लास मिशन. प्रश्न क्रमांक 91. पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समयाशी संबंधित नव्हते? उत्तर आहे सबूत संगीत. प्रश्न क्रमांक 92. 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती? उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 93. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. उत्तर आहे परशुराम घोसरवाडकर. प्रश्न क्रमांक 94. परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते? उत्तर आहे कासमभाई महमदजी ठालवानी. प्रश्न क्रमांक 95. लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत यांचा सहभाग होता. उत्तर आहे जमाना दास मेहता, रामराव देशमुख, रामभाऊ मंडलिक. प्रश्न क्रमांक 96. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये कोणता उत्सव सुरू केला? उत्तर आहे शिवजयंती. प्रश्न क्रमांक 97. पुढीलपैकी विजोड संघटना ओळखा. उत्तर आहे बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स. प्रश्न क्रमांक 98. मुंबई इलाख्यातील खालील राजकीय संघटनेची स्थापना वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे पहिले बॉम्बे असोसिएशन, दुसरी ईस्ट इंडिया असोसिएशन, तिसऱ्यांदा सार्वजनिक सभा व चौथ्यांदा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. प्रश्न क्रमांक 99. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? उत्तर आहे 1910 मध्ये मुरळी प्राथमिक सभा भरवली. 1912 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद भरवली. पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना. प्रश्न क्रमांक 100. 1927 साली डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता. उत्तर आहे समाज समता संघ. प्रश्न क्रमांक 101. पुण्याच्या सार्वजनिक सभेने मांडलेल्या स्वागत समारंभाचा प्रस्ताव स्वीकारण्यास सर जेम्स फर्ग्युसन यांनी नकार दिला. प्रश्न क्रमांक 102. खालीलपैकी कोणत्या सुधारकांनी वधवेशी विधवांशी विवाह केले? उत्तर आहे विष्णू शास्त्री पंडित व धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 103. हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रचार कोण करीत असे? उत्तर आहे लाला लजपतराय व पंडित मदन मोहन मालवीय. प्रश्न क्रमांक 104. सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन राय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती? उत्तर आहे जगन्नाथ शंकर शेठ. प्रश्न क्रमांक 105. सेवा सदन या संस्थेचा उद्देश काय होते? उत्तर आहे हिंदू, मुस्लिम आणि पारसी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे, त्यांना औषध पाण्याची मदत करणे, त्यांना गृहउद्योग शिकवणे. प्रश्न क्रमांक 106. स्वतंत्र मजूर पक्षाची 1936 मध्ये स्थापना कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर. प्रश्न क्रमांक 107. परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती? उत्तर आहे जाती संस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे, पुनर्विवाहास प्रेरित करणे. प्रश्न क्रमांक 108. पुढील विधाने वाचून त्या कोणत्या संघटनेशी वर्णन केले आहे ते ओळखा. 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे. त्यांनी पुण्यात सुशिक्षणगृह सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात. 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली. उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 109. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा ह्या होत्या महाराणी चिमाबाई साहेब गायकवाड. प्रश्न क्रमांक 110. मद्रासमध्ये BA करत असताना
करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती. लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत. तिला रस्त्यात छळत. 1911 मध्ये तिने BA पूर्ण केले. ती जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला आस्थेने सिस्टर म्हणत. ती कोण? उत्तर आहे सुब्बालक्ष्मी. प्रश्न क्रमांक 111. डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती? उत्तर आहे अण्णासाहेब लडे, वालचंद कोठारी, मुकुंदराज पाटील.